अरे नमस्कार हो मंडळी, तर कशा आहात तुम्ही विद्यार्थी मित्रांनो? डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे भाऊ. आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक, डॅशिंग, खतरनाकहून खतरनाक होणार आहे मित्रांनो. आज आपण या व्हिडिओ अंतर्गत जी भारतीय रेल्वे डिपार्टमेंटमध्ये वॅकन्सी आली तिच्या निगडीत सविस्तर माहिती व्हिडिओ तुमच्याकरिता आपल्या विशेष यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेलो भाऊ. तुम्ही बघत आहे डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन या यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे मनापासून. समजला का बाबा? तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जी वॅकन्सी आलेली आहे ELP असिस्टंट लोको पायलट म्हणून, तिच्या निगडीत सविस्तर माहिती व्हिडिओ तुमच्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेलो आहोत. इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट अंतर्गत जी आहे मित्रांनो, या पदासाठी ही वॅकन्सी आलेली आहे. एकदम जबरदस्त मेगा भरती आपण म्हणू शकतो, कारण यामध्ये 11,000 पेक्षा जास्त जे आहे मित्रांनो वॅकन्सी आलेली आहे. पद जे आहे मित्रांनो खाली ठेवण्यात आले आहे. भरपूर जे लोक आहे मित्रांनो या जागेसाठी वेटिंग करता, वाट पाहतात, त्यांच्याकरिता ही मेगा भरती, बंपर भरती आलेली आहे मित्रांनो. 11,000 के थोडेसे पदांनी याच्यातलं आपलं एकच पद पाहिजे. समजला का बाबा? असिस्टंट लोको पायलट सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे. गजब पगार असते, सर्व गोष्टी खतरनाक असते. जवळपास 1-1.5 लाखापर्यंत पगार आरामशी जाते. असिस्टंट लोको पायलट त्याच्यातलं लागते. ग्रेट ए वगैरे जे की असते ते पण लागते. मित्रांनो, या पदाकरिता जर तुम्हाला अर्ज करायचं असेल तर तुमचं फक्त आणि फक्त 10वी पास पाहिजे आणि ITI पाहिजे. ITI कशामध्ये पाहिजे? तुम्ही रेडिओ असो, इलेक्ट्रॉनिक असो, मेकॅनिकल असो, वायरमन असो, डिझेल मेकॅनिकल असो, त्याच्यानंतर मित्रांनो कारपेंटर असो, ट्रॅक्टरवाला मेकॅनिकल असो, कोणताही जो आहे मित्रांनो तुम्ही ITI वाले या शंभर कुठं असते 10वी पास करते ते ITI AMC PMC मधून करून ते जे मित्रांनो जे आहे असिस्टंट लोको पायलट या पदाकरिता म्हणजे ELP या पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. 11,127 जे आहे मित्रांनो टोटल वॅकन्सी रिक्त आहे संपूर्ण भारतभरात. ओके, प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक कास्टमध्ये वेगवेगळ्या वॅकन्सी जे आहेत हे मित्रांनो राहणार आहे. त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती लवकरच घेऊन येणार आहोत, कारण ही जी भरती मित्रांनो आहे ही येत्या 15 तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज चालू करणे सुरू होणार आहे. होऊ द्या चालू. आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा लागते तेही तुम्हाला सांगू. काही टेन्शन नाही, एकदम घरच्यासारखं काम. ओके, तर मित्रांनो OBC SC EWS या कास्टकरिता मित्रांनो, जनरल OBC आणि EWS या कास्टकरिता मित्रांनो या पदाकरिता जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर यांच्याकरिता 500 रुपयाचा DD ठेवण्यात आलेला आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्ही ES सर्व्हिसमॅन, SC किंवा ST, ट्रान्सजेंडर आणि EBS आणि महिला या प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला 250 रुपयाचा जो आहे मित्रांनो DD फाळावा लागणार आहे. संपूर्ण मित्रांनो ही भरती प्रक्रियाचा जर विचार केला तर याच्यात हा जो पगार दिसते 19,000 रुपये, हा पगार तर ट्रेनिंगचाही नसेल मला तसं वाटते मित्रांनो. असिस्टंट लोको पायलट सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे. सुरुवातच 50-60 हजार म्हणजे इझी गोईंगमध्ये 50-60 पकडूनच चला. सेंट्रल गव्हर्नमेंट असिस्टंट लोको पायलट मस्त ट्रेन आहे आपली वंदे मातरम सारखी. बसा, गाडी चालवायला सुरुवात करा. संपूर्ण भारतभरात मित्रांनो तुम्हाला कोठंही जे आहे मित्रांनो नोकरीचे ठिकाण राहणार आहे. काही फिक्स नाही की हेच आहे. मी आधीच म्हटलं मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्याची तारीख जी आहे मित्रांनो हे 15 मे आहे. 15 मे पासून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागते आणि 14 जून म्हणजे पुढच्या महिन्यातली 14 तारीख ही शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायची. आत्ता फॉर्म भरू, मग फॉर्म भरू, उद्या फॉर्म भरू असं काही करू नका. जसा टाईम भेटला जेवढा लवकर होईल तेवढा लवकर जो आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. काही शंभळा पोट्टायचा दिमागला स्मार्ट चढते की आपण शेवट अर्ज करू म्हणजे आपला पेपर ही शेवट येईल. असं काही नसते भावांनो. अल्फाबेटिकल जे आहे मित्रांनो गणित असते त्याच्यानुरूप जे आहे मित्रांनो पेपर ठेवण्यात जाते. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो शैक्षणिक पात्रता जर विचार केला तर तुमची 10वी पास आणि सोबत ITI पाहिजे. त्याच्यानंतर वयोमर्यादा जर विचार केला तर 18 वर्ष ते 30 वर्ष याच्यामध्ये तुमचं वयोगट असलं पाहिजे. सोबतच SC ST करिता 5 वर्षाची सूट आणि OBC करिता 3 वर्षाची सूट आहेच. बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे. सोबतच मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर ही जी आहे मित्रांनो ओरिजिनल जी आहे मित्रांनो जाहिरात आहे. यामध्ये जी तुम्हाला मी माहिती दिली ती सर्व याच्यात ठेवण्यात आलेली आहे. ओके, 7व्या वेतन आयोगानुरूप मित्रांनो तुम्हाला पगार राहणार आहे. ELPचा गजब आहे, काही टेन्शन नका घेऊ. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो ही जी आहे मित्रांनो ही ऑफिशियल जाहिरातीची लिंक आहे. इथून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भावांनो अर्ज सादर करावा लागणार आहे. इथं आपण बघू शकतो थोडं की जर तुम्हाला अहमदाबाद, अजमेर, बेंगळुरू, भोपाळ, छत्तीसगड, मुंबई, मारवाडा, कोल्हापूर, जम्मू, श्रीनगर या ठिकाणी जे आहे मित्रांनो ही प्रत्येक स्टेटनुरूप
जे आहे मित्रांनो वेबसाईट ठेवण्यात आलेली आहे, याच्या निगडीत आपण सविस्तर माहिती लवकरच घेऊन येऊ. ओके, तर मित्रांनो ही सध्या तरी वेबसाईट आहे, याच्या लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. भाऊ टेन्शन नका घेऊ, एकदम गरजेसारखं काम आहे. इथून तुम्हाला क्रिएट अकाउंट करावं लागते. हे सर्व गोष्टी आपण समोर येत्या काही टायमातच बघणार आहोत, टेन्शन नका घेऊ. ओके, ऑनलाईन पद्धतीने फक्त अर्ज करणं सुरू होऊ द्या. तर मित्रांनो RRB अंतर्गत जे आहे मित्रांनो असिस्टंट लोको पायलट ची वॅकन्सी आलेली आहे, तिच्या निगडीत सविस्तर माहिती मी तुम्हाला दिली. नेमकं पदे किती आहे, शैक्षणिक पात्रता किती आहे, अर्ज करण्याची मित्रांनो शेवटची तारीख किती आहे, त्याच्यानंतर किती वॅकन्सी आहे, पदं कोणते आहे, कास्टनुरूप वेतन किती राहणार आहे, प्रत्येक कास्टला DD किती राहणार आहे, पगार किती राहणार आहे, नोकरीचे ठिकाण काय आहे, वयोमर्यादा, संपूर्ण विशेष माहिती जी महत्त्वपूर्ण असते मी तुम्हाला दिलेली आहे. आपला भाऊ कसा आहे, गंजीर गाडा नदीला पूर करणं की आवडत नाही. एक व्हिडिओ बनवला 4-5 मिनिटाचा, कामापुरती माहिती दिलेली, विषय संपला. मित्रांनो ह्या पदासाठी जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर आता 11,000 पद आहे. त्याच्यामध्ये कोणत्या कास्टमध्ये, कोणत्या स्टेटमध्ये किती पर्सेंटने डिवाईड केलेला आहे, संपूर्ण गळाटा जो आहे तुम्हाला बघावं लागणार आहे. त्याच्यानंतर अर्ज करायचा. जर नवीन शंभल्या पोट्टे ते भरती द्यासाठी त्याने माहीत काही भेटणं नसते. फॉर्म भरा म्हणजे भरा, अभ्यास करा म्हणजे करा, असं गणित नाही आहे भाऊ. जिद्द, चिकाटी, संयम याच्यावरच सरा गणित आहे भाऊ. आणि सर्वात महत्त्वाचं सातत्य, ते तुम्हाला जीवनभर ठेवाच लागणार आहे. त्याच्यावरच सरळ गणित आहे भरतीचं. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल, त्याच्याकरिता तुम्हाला त्या भरतीची संपूर्ण माहिती असायला पाहिजे. आता काही पोट्टे कसे करते, RRBची आली तर RRBचा अभ्यास, ग्रुप D आली तर ग्रुप Dचा अभ्यास, SSCची आली तर SSCचा अभ्यास, अशाना भाऊ तुम्ही कायच्यातच नाही राहत. त्याच्यापेक्षा एकच ध्येय ठेवा आणि त्याच्यानुरूप पाय टाकायला सुरुवात करा. जर तुम्ही विचार केला की आपल्या ALPचंच करायचं आहे, बाकीचा विषय सोडून द्या, राज्यसेवा सोडून द्या, लोकसेवा सोडून द्या, ग्रुप Cचं सोडून द्या, सरळ गणित सोडून द्या, ALPचाच अभ्यास करा सेंट्रल गव्हर्नमेंटचा. SSCचे तसं SSC CGL असो, CHL असो, MTS असो, GD असो, याच्यातून तुम्हाला जे ट्रान्सलेटर असो, टायपिंगवाला असतो, ज्याचाही अभ्यास करायचा आहे फक्त त्याचा विचार करा आणि त्याचाच अभ्यास करा. बाकीचं काय आटात की पडू नका. काय म्हणते चिंदीने बाजार असं असते ना, ते तसं काही करू नका भाऊ. यश मिळतं, थोडा वेळ लागतं पण मिळतं. काही घाबरू नका, काही टेन्शन घेऊ नका. काही प्रॉब्लेम असेल तर DM का, व्हॉट्सअप आहे आपलं जिंदाबाद. सोबतच आपल्या इंस्टाग्रामची लिंकही तुम्हाला मिळून जातं. टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्याला बी जॉईन व्हा, जेणेकरून येणाऱ्या सर्व माहिती मी तुम्हाला वेळेनुरूप देत राहीन. भाऊ आपला सिंपल फंडा आहे. सरळ सोपी भाषेत सांगायचं झालं तर कामापुरती माहिती द्या. एकच व्हिडिओ 10 घासून काही पडलं नाही. तुमचाही टाईम बेकार, माही टाईम बेकार, याच्यात काही पडलं नाही. ठीक आहे भाऊ, चला व्हिडिओला थांबून घेऊ. थोडं उभारी बोललो असं माफ करा. जय हिंद, जय भारत.